तर मित्रांनो आमच्या इकडे ना आंबा पिकायचा मोठा सीजन चालू झाला आहे. आता बरंच आंबा ओझरता आलं. तुला कुठं आंबा भेटलं एवढं? त्याने आणलं होतं. मी आता आणलं होतं रे बाबा ते आंबा तुम्हाला म्हणला पोराले आंबा नाही खायला भेटते म्हणून आले घेऊन. हा बरं झालं उद्या. मग रामदा चायचा तर साधला, तिला जेव्हा आंबा आवडतच बरं का. बरं काय देतात तुम्ही खा. नाही आता मी खायला थोडं, पण मला डॉक्टरनं काय सांगितलं नाही ना एवढं. त्या आंबा म्हणजे आईच्या त्याच्या राहणार म्हणजे मला भरपूर असतील त्याच्यामुळे तिकडे भरपूर आंबा खायला असल्यामुळे. आणि मग ही काकू आले आज. काकू तुमच्या काय असतील ना भरपूर? हा आहेत ना वाव. वजडलं का आहेत अजून? आता फार वजडत आलं नाही तर होतं बरंच आंबा पण वजडत आलं आता. रान यावे 12 महिने तर एकदाच खायला भेटतोय. जगलं वाचलं तर पुढच्या वर्षी खाता येईल, नाही तर मग आहे. हा बरोबर आहे. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज ही काकू आले मला पाहायला आणि आंबे घेऊन आले. ती म्हणते पोरली खायला आंबं होतील, कारण 3-4 रानाला भरपूर आंबं येते. म्हणजे ते आमच्याच गावची ती पण थोडीशी बरीचशी लांब राहते ती. तर मग तिलाही म्हणजे ध्यान आला होता, म्हणजे आपल्या गावठी भाषेमध्ये म्हणतात नाही का, या माणसाची खत वाटली होती. कारण आमचा एकदम असा जवळ संबंध आहे. आणि मी ज्यावेळेस आजारी झालो त्यावेळेस ते काकू आहे ना दवाखान्यात निघालती, पण मग तिला येताच नाही आला. काय करतो भाऊ तो खाण्यामध्ये गण तुला पहिला येता होता पण नाही मला येता आला. आता नाही गाड्या गोड्या पण नाही मला पाठी वाचता आहे ना, नाही मला गाडी हे होता ओळखू येता आहे ना का हीच गाडी आहे म्हणून. कंच्या अशा किती गाड्या येतात आणि निघून जातात पण आपल्याला पाठीच वाचता येत नाही तर कंच्या गाडीना जायचा. बरं आता गोटीला यायचं तर गोटी कुठे आहे तुला माहित नाही. आणि गोटी कुठं ही मला माहिती नाही, गण ऐकू नाही पाहून पण ती माहीतच नाही ना कुठे ती. एकही बार नाही जाईल गोटीला. नाही ना जाऊ दिले आलो ना मी सलमत घरी. हा पण तू आलाय ना भाव घरी, मग आले तुला घरीच पाहायला. आता तिकडं नाही आता आला पण आले घरी पाहायला. बरं 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 चालेल. तर मग म्हणला चला आपली माणसं आहे ती आपल्या माणसांचं म्हणजे जसा ध्यान येत आहे. हा कारण मी दवाखान्याचा असं आहे आपल्या आठवण यायची आपल्या माणसांची. पण आता काय करणार आहे नाही काय इलाज नाही त्या गोष्टीला. हा ना मग काय करायचं आता येला नाही ना भाऊ. आपली गावठी माणसं साधी बोळी त्या शक्यतो म्हणजे गाड्यांचा विचार करते. जवळपास जायचं असलं तर पायी पायी शिंडे द्यात. आता मीच थोडीफार शिकेले, मला येत्या वाजता पण मलाच सुधरत नाही नेमकी कुठं जावं आणि कुठं नाही. तर राजूरला तर काय जाते समजायचं छोट्याच गावात, तरी पटकन माणसाला कळत नाही. तेव्हा ह्या जुन्या लोकांनी काय चाल नाही बरोबर आहे काकू बरं का. पण खरंच जुनी माणसं आपला लय साधी बोळी. आता एवढा लांबून तू आले उन्हात आणामध्ये, मग आता थोडासा दिवस जाऊन द्यायचा म्हणजे मग थोडा कसा ऊन नसताना एवढा. अरे बाव काय करतं मग ऊन आहे पका म्हणलं आता कधीपासून याला पाहायला नाही गेले, जाऊन दे म्हणला याला पाहून येऊ दे म्हणला. गण झालाय ऊन पण मग आता करतो काय मग. आता या पाण्यानं पका हे केला रन केला तर तो पाणी आता पका आभाळ जमला तर ते कुठं पाणी नाही आला. मग काय करतं आता पकाच ऊन झालाय. आणि मग आता काम काय चालू तुमची? आता ह्या रोपा बुजली मग रोपा बुजली आणि काय लाकूड फाटा आपल्याला आता नको. लाकडा बिकडा तोडून हा तोडून ठेवल्या तर फोडायचे राहिले तर त्याला माणूस भेटाना फोडायला. गॅस नाही का तुमच्याकडे? नाही ना गॅस नाही ना आम्ही घेईन. गॅस लागत आहे पण मग तरी गॅस आहे असला तरी पण काय लागत आहे आता ह्या म्हणजे आपली शेका लाकूड फाटा लागत. हा लाकूड फाटा लागतच ना आपल्याला शेकाळ्यात पावसाची. तुमच्या जापा का आता पाणी बिणी काय नाही ना? आता नाही ना पियाचं पाणी मग पाण्याचा लय लांबून आणायला लागत आहे बाबा. एकच हांडा जीव येतोय आणायला, लय लांब आहे पाणी. तर मित्रांनो आपली जुनी माणसा एकदम साधी बोळी माणसा आपली मस्तपैकी धांदूक फडकी आपल्या ज्या माता भगिनी त्या धांदूक फडकीवर आता आमची काकू आहे ती बरेच दिवस म्हणजे तिचा म्हणणं होता मला भेटाय यायचा. आता बरंच मित्र येऊन गेलं भेटाय, पण प्रत्येका गाडी आणि आपल्याकडे गाडी नाही नाही गाडी नाही ना बाबा आपल्या. मी आलो असतो तिकडे, आता मी झालो ताटण पण त्या कसा उन्हामध्ये म्हणला मग एवढा नाही अजून तुला बरं वाटत नाही ना एवढ्या उन्हामध्ये कुठं येतो आमच्याकडं, आमचा बराच लांब आहे ना. बाकी मग बाकी काय चला माणसांचा दुसरा. मग आता काय नाही आयात गुरा वासरा आया शेतातून परत पाचोळा गोळा करायचा, परत त्या बुजायचा. 2-4 शेळ्यात आता त्या शेळ्यांका जा लागाचा बैल ते
हेरायला आता वैरण काढी त्यांनी कराय परत त्यांनी डोक्यावर पाणी वयाचा ते पाणी पकायला लांब फार एक हांडा येत नाही. हा बरोबर आहे, बाकी काय नाही. पण मग घ्या बा उन्हामध्ये काळजी जा, उन्हात लय तडाख आहे. हा ना ऊन लय तडक आहे बाबा, म्हणजे असा बोलायचाच नाही उन्हाचा. बरं आता तू एवढं उन्हात आले पण किती घाम होऊन गेलाय तुला. मग आता काय करतो. बरं आपल्या ह्या फॅन आहे बरं का, हा ह्या फॅन पण ह्या पंखा घेतला ह्या पोरासाठी. पण आता इथं आपण बसलोय तर लाईटनं झटका मारला तर त्या फॅनही बंद. ह्या फॅन आहे ना ह्या टायमाला ह्याही गरमच हवा फेकेत आहे. मग आमचा मैस बीस घ्यायचा चालाय. हा पाहू ना बरं म्हणला मै जर जमली ना कुठं तर पाहू म्हणला कुठं जर सापडलीस कोण का भेटली तर म्हणला घेऊ असा विचार चालाय. मग काय होत आहे. हां 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 नाही बरोबर आहे. आता सगळा जनावर असं लागत माणसाला नाही का. हा लागता ना सगळा गुरु असला म्हणजे करमून जाता, गुरु नसल्यावर करमत नाही. हा गुराशिवाय काय नाही. नाही ना मग बैल आहेत ना आमचा. आहेत ना भाव कसं आहे आपलं येडं वाकडं. मग आता काय करतो टाकतात का आपल्याला परवडत आहे का. हा मग ते आपलं कसं आहे असलं येडं वाकडं म्हणजे शेण पडता दारामध्ये. हा मग काय करतो बरंच आपलं कसं आहे जेव्हा आपल्या मनाला येत तेव्हा धरायचं, जेव्हा मनाला वाटेल तेव्हा द्यायचं सोडून. आणि आता ट्रॅक्टर नाही परवडत नाही ना. नाही ना परवडत आता त्या डिझेल आहे म्हणतात भेटत नाही पका महाग झालाय का काय. हा आणि मग काय आता आणि मग आता शेळ्या किती 2-3 आहेत म्हणजे. हा आहेत ना 2-4 शेळ्या बरी आहेत आपल्या. मग आता खत खत भेटतं का दुकानामध्ये खत. खत भेटत आहे ना दुकानामध्ये. काय तर म्हणतो म्हणा खतही भेटत नाही खतही भेटत नाही म्हणून म्हणला. नाही आता म्हणतात ना 2-4 दिवस झाला म्हणतात खत आलाय पण मग आता गेलो आपण भेटल तवा ना ते वाट्या येता का नाही का जाता संपून ते आता काय माहिती होणार आहे आपल्याला गेल्याशिवाय. तिथे जाऊन नसला का झाला आपला हेल्पाटा का आलो आपण फिरून. ते मग मी ऐकलं तर म्हणा भाताची गुन्हे घेतल्याशिवाय खताची देते नाही ते म्हणतात. नाही नाही भाताची घेतल्याशिवाय ना देते नाही. युरिया खताची ना. हा युरियाची देते नाही सुपल्याची देते नाही जेव्हा भाताचा बी घेतला का तवा. आणि मग आपल्याकडे जर भात असलं असतं म्हटलं बरं गॅस लागत बायका. मग पण देतेच नाही ना लवकर. काकू मग आमचा कंच्या पिशे आणल्या तो म्हणती. अरे भाव त्या नाही का म्हणतात पका वासाचा भात आणि त्या पका माग तांदूळ नाही का हा म्हणजे ती पिशी आहे पण त्याचा मला नाही ना नाव येते. कंचरकडे वासाचा भात. हा पका वास येत आहे त्याचा तांदूळ माग त्याचा. त्या इंद्रायणी का नाही. हा तीच इंद्रायणी हा ती जमत आहे का तुमच्या इकडं. हा मग जमत आहे ना. ते फक्त माग तांदूळ ना म्हणजे. हा पका मागच. मग म्हणजे इंद्रायणी आमचं केले. आणि मग आता ह्या ना तुमच्या पाटणे पहिले या भाता नसतील ना. पहिले या भाताना ते कुठं वरंगळ कुठं जिरेली कुठं कोळपी ही अशीच. असं नाही का. आणि पण त्या भातांमध्ये आता त्या भातांमध्ये काय फरक बा. नाही ना पण त्या चांगल भाता होते तेव्हा चांगल बरी होती पण आताचे हे नाही ना. हा बरोबर. एवढी चांगल भाता नाही ना आताची. पण तेव्हा त्या पेंडा येताना निघायचा. हा तेव्हा तणाचा लय निघायचा आणि मस्त व्हायचा तणाचाही व्हायचा गुरली खायचा व्हायचा दाणे व्हायचं. आणि आता या सगळ्यांना खत येऊन बसला. मग जर जर पिकला समजा नशिबाना हा. तर मग एखादा पोता मग मला ठेव पुढच्या वर्षाला. देईल ना मग. कारण माझं भात आहे पण मग त्या मला त्या हळी भाता पिकतात ना आमच्याकडे. हा माझ्याकडे बरीच लोकांना मागत आधी बी पण माझा आपल्या काही बी नाही. हावसा ना परली खाय म्हणून घेतो नाही का. हा देईल आवर मग पिकला ना तर मग देईल मग एका झाल्यावर देईल एखाद पोता तुला. तर मित्रांनो केवढा ऊन झालाय पहा. आता मला पण भरपूर काम झालंय. आमच्या घरात फॅन आहे पण तो फॅनसुद्धा आता कधी कधी लाईट गेली का बंद होते. झटका मारला लाईटीनं का बंद होते. आणि फॅन जरी असलं तरी फॅनही गरमच हवा फेकत आहे. आणि तसंच तुमच्या इकडचं वातावरण भारी आहे ना आंब्या खाली बसायचं मस्त. पण आमच्या इकडे तसं नाही मित्रांनो झाडाची पानंसुद्धा नाही इकडे या साईडला तिकडे त्यांच्याकडे थोडा पाणी असल्यामुळं. काकूचा म्हणणं होता दवाखान्यात पण यायचा होता पण येता नाही आला. त्याला पाठी पण नाही वाचता येत. आमची गावाकडली साधी बोळी अडाणी माणसा खूप मनाला खूप श्रीमंत असणारी या माणसा मित्रांनो. आणि खरीच श्रीमंती ही माणुसकीमध्येच आहे. तर चला असं काकू आली आज मला पायासाठी. तर तिला पण कसा वाटला तुला बा मला भेटून. बरं वाटलं ना बा आता तू नजरा पडला म्हणजे मग बरंच वाटणार ना रे. तर मित्रांनो अशी माणसं आमची एकमेकाला जीव लावणारी साधी बोली माणसा. अशी माणसा ही जुनी माणसा गेल्यानंतर पुन्हा भेटणारी मित्रांनो
नाही तर काय होत आहे, आजकालची दुनिया ही बरीचशी स्वार्थी आहे. असो मित्रांनो, कोणी स्वार्थी असो, कोणी कसं असो, आपली त्याशी काही मतलब नाही. पण आपली माणसं आपल्याला भेटतात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच लांबून लांबून मित्र आलं, पण ही केवळ माणुसकीपोटी. असो मित्रांनो, हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्याला बनवायचा प्रयत्न केला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.